मी दर्शन मोदक मीडियाकडून आणि आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन संकल्पना इतिहास मंडळाचा. तर आज आपल्यासोबत आहे एक असा मंडळ ज्यांनी आपली पूर्वीची परंपरा नव्या जोमाने आणि एक नव्या ऊर्जेने पुन्हा जिवंत केली आहे. तर हा मंडळ दुसरा कोणता नाही तर आपल्या परळ विभागातला परळचा विघ्नार्थ आहे. नमस्कार, मी दिनेश लोखंडे, मंडळाचा कार्याध्यक्ष. आणि आमच्या मंडळाचा इतिहास असा आहे की 61 वर्ष आपल्या मंडळाला झालेले आहे. आणि या 61 वर्षामध्ये जे काय घडलं त्याच्या मागील म्हणजे ह्या गणपतीची स्थापना कशी झाली याचं मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगू शकतो. की या इतिहासामध्ये माझे बाबा होते, बरेच मंडळाचे पदाधिकारी सुद्धा होते आणि त्यांनी हा गणपती कसा बसवला आणि त्या काळापासून या गणपतीची जी रूपरेषा होत आली ती आज 61 वर्षामध्ये एवढी भव्य दिव्य दिसते. तर याचं सगळं श्रेय आमच्या मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता आणि चाळीतल्या रहिवाशांना जातं, ज्यांनी नेहमी याच्यात आपलं सगळ्यांचं एकत्र येऊन जी भावना व्यक्त केली या बाप्पासमोर. आणि आज तो बाप्पा एवढा मोठा घडतोय याचा मला खरंच खूप आनंद आहे. आता मी तुम्हाला सांगतो याचा इतिहास कसा आहे. खूप वर्षाआधी असं मला मंडळातले पदाधिकारी किंवा कार्यकर्ता किंवा माझे बाबा असे सांगायचे की या गणपतीला आम्हाला बसवायचं होतं आणि खूप इच्छा होती. आणि ते खूप वयात लहान होते, जसे आता लहान लहान मुलंसुद्धा बाप्पा खूप आनंदाने बसवतात त्या हिशोबाने त्यांची इच्छा असेल. आणि त्याच्याकडे त्यावेळी आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती, की त्यावेळी गिरणी कामगार वगैरे अशा प्रकारचे सगळे रहिवासी होते. त्यामध्ये तो गणेशोत्सव साजरा करायचा म्हटलं तर खूप कठीण प्रकार होता. पण तरी त्यांच्या भावना मोठ्या होत्या बाप्पाबद्दल. आणि मग त्यांनी काहीतरी कुठून तरी एखादं काहीतरी असं मी ऐकलंय की त्यांना कुठून तरी काहीतरी पैसे भेटले थोडेफार, त्यांनी ते साठवले. प्रत्येक मित्राने आपले आपले रुपयातून 4 आणे जे काय होते ते साठवून एक बाप्पाची मूर्ती आणली आणि ती खूप भक्तिभावाने त्यांनी बसवली. आणि त्यावेळी तो बाप्पा त्यांना पावला. आता सगळेच म्हणतात नवसाला बाप्पा पावतो, तसा आमचाही गणराया आमचा बाप्पा आम्हाला पावतोच. त्यांनाही पावला. तिथून त्यांनी चलचित्र बनवले आणि त्यावेळी असं चलचित्र झालेलं की जनाबाई जातं दळते, म्हणजे ती जातं दळता दळता ती बेशुद्ध झाली आणि तिच्या हाकेला विठ्ठल धावले. आणि जेव्हा विठ्ठल धावले तर तिथं ते जातं तिचं फिरायला लागलं आणि त्याच्यातून ते पीठ निघायला लागलं. आणि ते पीठ निघायला लागलं तर हे लोकांनी बघितलं की जनाबाई बेशुद्ध आहे आणि दळणची जी गिरणी आहे ती फिरते आणि जातं फिरल्यानंतर त्याच्यातून पीठ कसं निघतंय. आणि जो तो पैसा होता 1 रुपया 8 आणे ते सुपाट टाकलं की तिची सूप होती, ते सुपाट टाकलं की ते जातं फिरायचं. आणि ते जातं फिरायचं तर तिथून ते चलचित्र आणि त्याला नाव पडलं चमत्कार. म्हणजे परळ लालबाग मधलं त्यावेळी मला असं आठवतं प्रथम चमत्कार असेल तो परळचा विघ्नार्थ परळ पोस्टखाली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घडवलेलं, त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घडवलेलं. आणि तिथून त्यांच्या पैशामध्ये बाप्पाच्या आशीर्वादाने भरभराट झाली. ती भरभराटने ती बाप्पा जो 1.5 फुटाचा होता तो आज 24 फुटावर पोचलेला आहे. हा खरं मंडळाचा इतिहास आहे. आणि त्याच्यानंतर बरेच त्यांना चढ उतार आले, बऱ्याच गोष्टींची त्यांना अडचणी आल्या. त्याच्यातून पण आमचं मंडळ अगदी धीड धक्कम होतं, कधी ते खचले नाही. त्यांच्यामुळेच हा गणराया आज आमच्या प्रत्येक नवीन युवांना भेटतोय बघायला. आज ते खचले असते तर आम्हाला वाटत नाही आमचा बाप्पा आम्हाला दिसला असता. आज खरं श्रेय त्यांना जातोय. त्यांनी घडवलं म्हणून आज आम्ही त्यांची जी परंपरा आहे ती आम्ही सातत्याने चालवतोय. आणि मग तिथून ते चलचित्र जे झालं त्याला नाव पडलं चमत्कार. आणि तो चमत्कार बघण्यासाठी लोकांची धुम्म गर्दी. मग 1 वर्ष जनाबाईचं जातं, दुसऱ्या वर्षी 12 राशीचा गणपती, तिसऱ्या वर्षी बरेच असे एक 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 नवीन स्वरूपात नवीन याच्यात गणपती घडायला लागले. मग आमच्या इथे एखादा हावडा ब्रिजचा प्रकार झाला, ॲनाकॉन्डा केला गेलेला, अलादीनचा जिन चिराग, म्हणजे लोकांना काहीतरी चांगले संदेश द्यायचे तर त्या गणेश उत्सवातून दिलेले पदाधिकाऱ्यांनी. व्यसन मुक्ती किंवा महिलांच्या बाबतीत शोषण होत आहे, मग ती परंपरा काही कालांतरी थोडीशी थांबली. ती थांबली, पदाधिकारी वयस्कर झाले, काही रहिवासी इथून दुसऱ्या ठिकाणी स्थानपन्न झाले. त्यानंतर ते थांबायला लागल्यानंतर मग आलं नवीन यूथ. आणि मग त्यांना असं वाटलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपल्या मंडळाच्या इतिहासाला धरून चाललं पाहिजे. मग ते म्हटलं आपण धरूया इतिहास, मग आपण चलचित्र करूया. मग असंच आमचं नवीन जनरेशन ज्याच्यात मी सुद्धा आहे
आणि आमच्या मंडळाचे पदाधिकारी आहेत. मराठी चित्रपट एक गाजलेला होता मुंजा म्हणून, आणि तो आम्ही सहज आमच्या मित्रांबरोबर मंडळाचे कार्यकर्ता पदाधिकारी आम्ही असंच बघायला गेलेलो. बघता बघता असेच बाप्पानेच म्हणतात ना, बाप्पाचं कुठेतरी आपल्या मागे सदैव हात असतो. त्या आशीर्वादाने बाप्पाने लगेच सांगितलं की तुम्ही करा, मी आहे तुमच्या बरोबर. आणि मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं का नाही आपण तो मुंजा हा चलचित्र करूया, ज्या आपल्या जुन्या पिढ्याने परंपरा ठेवली आहे ती काही काळानंतर बंद झाली, ती आपण सुरुवात करूया. तर त्या मित्रांनी म्हटलं हो आम्ही आहे तुझ्या पाठीशी, तू गो हेड. आणि आम्ही तो चलचित्र केला आणि त्या वर्षी लोकांचा एवढा प्रतिसाद भेटलाय की आम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंजा घेऊन पोचलो. आणि त्या मुंजामुळे आमच्या बाप्पाला एक नवीन नाव भेटलं. त्यानंतर आमच्या मुलांनी तुंबाड या चित्रपटावर एक कल्पना घडवली. त्या कल्पनाने यावर्षी त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन घडवायचं आहे. आणि माझं एकच असं मत आहे प्रत्येक मंडळाला, परळ, लालबाग म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या वर्ल्डमध्ये गणेश भक्तांसाठी आणि गणेशाच्या दर्शनासाठी हे दोन नाव अख्ख्या कानाकोपऱ्यात गाजलेले. तर तिकडे लोकांनी हे चलचित्र केले पाहिजे. ह्याच्याने एक सामाजिक संदेश जातो, लोकांना काहीतरी त्याच्यातून ऐकायला भेटतं. काय माहित नवीन जनरेशन ते काहीतरी ऐकून काहीतरी धडा घेऊन त्याच्यात काहीतरी आपल्या महाराष्ट्राला एक नवीन चित्र उभं करणार, एक नवीन काहीतरी संकल्पना घडणार मुलांकडून. म्हणून आमच्या मंडळाचं इंटेन्शन हेच असतं की आपलं धोरण एकच, लोकांना चांगला संदेश द्यायचा, गणपती उत्सवमध्ये सामाजिक कार्यक्रम करून दाखवायचं, हेच आमचं इंटेन्शन असतं. पहिलं आगमन करायचं, एवढा लवकर गणपती आणून ठेवायचा, एवढा गणपती आपल्या मंडपात येणार 1.5 महिना पहिला, तर ते थोडं स्ट्रगलच होतं. आम्हाला वॉचमॅन तिकडे पाहिजे किंवा आपल्याला सगळं आम्ही त्यांना वरिष्ठांना समजवलं, आम्ही लोक स्वतः तिकडे बसणार आहे, वॉचमॅन ठेवणार आहे, सर्व आम्ही मॅनेज केलेलं. ते मूर्तीला काही इजा नाही झाली पाहिजे. वरिष्ठ आम्हाला नाही करत होते तर आम्ही सगळं समजवलं, असं असं आहे, असं असं आम्ही करणार आहे, आम्हाला साथ द्या त्या गोष्टीची. तर मग त्यानंतर काय वरिष्ठ थोडे बोलले ठीक आहे पोरं सगळं करतायत, युवा पिढी सगळी करते, तर आपण त्यांना हातभार लावू. पण आम्हाला एवढा काय प्रॉब्लेम झाला नाही पहिल्या आगमनसाठी. आम्ही सगळं एकदम सिक्युरिटी, या सगळी पोरं रात्र तिकडे बसायचे, डेकोरेशन करायचे. त्यानंतर डेकोरेशनसाठी आम्हाला 15 ते 20 दिवस लागले. तुंबाड लास्ट इयरचा आमचा शो होता, तुंबाड चलचित्र. तर आम्ही 10-15 वर्षापूर्वी चलचित्र करायचो. त्यानंतर 10-15 वर्षानंतर लास्ट इयरला आम्ही मुंजा केला, 2024ला, 2025ला आम्ही तुंबाड केला. तुंबाड हा पिक्चर खूप गाजला होता, पण आपण पिक्चरपेक्षा जास्त इकडे गाजवला. का गाजवला? आपल्याकडे मॅनपॉवर होती, सर्व होतं आणि सगळे कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केलेलं, म्हणून ते सगळं एकदम नीट आणि एकदम मस्त झालेलं. लहानपणी आमचे वरिष्ठ असायचे तेव्हा मी बोलत अरे आम्ही कधी असं होतो. पण लास्ट इयरला 2025 खूप मस्त वाटलं. आपण त्यांना बोलायचो तुम्ही असं करा तसं करा, तेव्हा आपल्याला जिम्मेदारी येते, जबाबदारी येते, तर आपल्याला सर्व माहीत पडतं. हां मोठे माणसं ते बोलतात ते एकदम परफेक्ट आणि नीट बोलतात, त्याची सगळ्या मंडळांनी हे करून घ्यावी. लास्ट इयरचा किस्सा ऐका ना, आगमन झालं, मूर्ती आपली वर्कशॉपमधून बाहेर आली, पाऊस चालू झाला आणि बोलले पाऊस झाला अचानक, आणि नंतर 10 मिनिटानंतर मूर्ती बाहेर येऊन रोडवर आली, पाऊस गेला. आणि ते किस्से असे आहेत, आपण विचार करतो अरे खूप चांगलं झालं पाहिजे, पावसामध्ये थोडी कोण येऊ शकतं आणि सगळं मूर्ती भिजणार, सर्व होणार. मूर्ती धोतर आहे आपली, सगळं एकदम पप्पाने एकदम नीट व्यवस्थित आपला विराजमान झाला. 1 महिना एकदम नीट, 1.5 महिना आम्ही सांभाळ केला पप्पाने, काय प्रॉब्लेम झाला. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगलं असेल, मजबूत टीम काम करते, सगळी पोरं एकत्र आहे, खूप बरं वाटतं या सगळ्या. आणि परळची शान परत आली. नमस्कार, मी प्रसाद विजय अदाटे, मंडळाचा सचिव व विश्वस्त आहे. आमचं मंडळ 1966 साली स्थापन झालं. त्यावेळी मग दिनेश लोकांना सांगितल्याप्रमाणे जी आमच्याकडे मनुष्यवस्ती कमी होती, इथे मुस्लिम बहुल वस्ती आहे, मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे आणि हिंदू बांधवांची संख्या कमी आहे. तर त्या कमी संख्येमध्ये पण आम्ही इथे आपली हिंदू सण चांगल्या प्रकारे साजरे करतो. तर रामनवमी, हनुमान जयंती, दहीहंडी
आणि सगळ्यात मुख्य सण आमचा आहे गणेशोत्सव. त्या गणेशोत्सवामध्ये आम्ही 10 दिवस आमचे जेवढेही आमचे हिंदू बांधव आहेत, आमचे रहिवासी आहेत, जेवढेही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, विश्वस्त आहेत, हे 10 दिवस किंवा 3 महिने म्हणजे सुरुवातीचे 3 महिने हे आमच्यासाठी खूप कठीण असतात. आमचं काम, घर आणि मंडळाची कामं हे आम्हाला प्रॉपरली करावी लागतात. सगळं आम्हाला मॅनेज करावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला असतं की कोणताही उत्सव करायचा असतो, त्याचा महत्त्वाचा इन्कम असतं ते आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजन करणे हे सगळ्या मंडळाची आमच्या महत्त्वाची बाब असते. त्यासाठी आम्ही जाहिरातीसाठी जातो, वर्गणीसाठी आमची धावपळ असते. कोण आम्हाला स्पॉन्सरशिप देतो का, कोण आमची मूर्ती स्पॉन्सर करतो का, कोण आम्हाला मंडपासाठी ट्राय करतो का, त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला यशही येतं. त्या यशाला साजेसं आमचं मंडळ एवढं मोठं गणेशोत्सव साजरा करतो, त्याचा बजेट एवढा मोठा असतो की आम्ही ते साजरा करण्यामध्ये आम्हाला यश येतं. त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची एवढी मेहनत असते. तर आम्ही 2024मध्ये तो मुंजा साकार केला होता. ही संकल्पना आमच्या मुलांनीच रेडी केली होती. त्याची डायलॉग रायटिंग, त्याची ॲक्टिंग, त्याची पूर्ण संकल्पना, पूर्ण सजावट ही आमच्या मुलांनीच केली होती. म्हणजे कार्यकर्त्यांनीच स्वतः केली होती. एवढे हळहळणी कार्यकर्ते आमच्या मंडळाला लाभलेले आहेत. आणि त्याच्यामुळे संकल्प मंडळात असल्यामुळे ते बाहेर गेली नाही आणि मंडळाचे कार्यकर्ते स्वतः इथे लाईव्ह जिवंत चलचित्र सादर करत होते. ती आमच्या मंडळाचे लहान मुलं, बालगोपाळ मंडळ आमचे मंडळाचे, तीच मुलं काम करत होती. त्याच्यामुळे कुठेही आम्हाला जायची गरज नाही पडली की यार चित्रकला करायची आहे किंवा पेंटिंग करायची आहे किंवा आम्हाला ॲक्टर पाहिजे, सगळी आमच्या मंडळाची मुलं होती. गेल्या वर्षी पण जो आम्ही हस्तर केला तेही पण संकल्पना पूर्ण मंडळाची, डायलॉग रायटिंग, पूर्ण रेकॉर्डिंग पूर्ण मंडळानेच केली. संकल्पना मंडळाने केली. पण पेंटिंग संकल्पना जी माणसाला लागतात, कोणतं हस्ताचं कॅरेक्टर कोण करणार, सगळं मंडळाची मुलं होती. बाहेरचा एकही मुलगा आमच्या मंडळात काम करत नाही. एवढ्या सगळ्या बहुल मुस्लिम वस्तीमध्ये असताना आणि हिंदू वस्ती कमी असताना सुद्धा आम्ही ही गोष्ट करतो. ही आमची बहुमानाची गोष्ट आहे. आणि जी गर्दी, जी लोकांचा प्रतिसाद तो मंडळाला मिळाला गेल्या वर्षी, याच्या आधीही मिळाला, तो आम्हाला अपेक्षित नव्हता. पण तो एवढा प्रतिसाद मिळाल्यामुळे जी आम्ही मॅनेजमेंट केली, लोकांना लाईनमध्ये सोडायचं, कसं त्या लोकांना घेऊन जायचं, कसं शो दाखवायचा, तुम्हाला म्हणजे अतिशयोक्ती वाटेल ती गोष्ट बोलणं की एकेका वेळी 150 लोक शो बघायचे. 150 लोकांना आम्ही आत ठेवायचो तरी लोक बोलतात आम्हाला सोडत नाही आहे तुम्ही, एवढी गर्दी का होते. पण आमच्याकडे जागा शॉर्ट असल्यामुळे किंवा मंडळाच्या लोकांमध्ये लोक कमी असल्यामुळे ते आम्ही मॅनेज करत होतो. आणि या वर्षी चांगलं मॅनेज करू. आणि सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की तुम्ही यावर्षीही आम्ही काहीतरी अजून चांगलं सामाजिक उपक्रम घेऊन येणार आहोत. आम्ही गोष्टी घेऊन येणार आहोत. तर तुम्ही त्याच्यासाठी सज्ज व्हा. आमची गणेशाची मूर्ती ते अधिक आकर्षक होणार आहे यावर्षी. आधी आमचं विसर्जन 2018मध्ये 18पर्यंत हे माहीम चौपाटीला व्हायचं. 2018पासून आम्ही गिरगाव चौपाटीला करण्यास सुरुवात केली. हे आमचं डिसिजन होतं मंडळाचं, सर्व कार्यकर्त्यांचं डिसिजन होतं की यावर्षी आपण गिरगाव चौपाटीला विसर्जन करावं. आणि ते आम्ही त्याच्यावर यशस्वी झालो. आणि तिथे नेण्यासाठी जी मॅनपॉवर लागते, जे मनुष्यबळ लागतं, ते आमच्याकडे नव्हतं. कोणाची हिंमत नव्हती की गिरगाव चौपाटी जायचं आहे की तिथे तेवढा मॅनपॉवर आपल्याकडे आहे का. तरी पण आम्ही ते यशस्वी करून दाखवलं की आमच्याकडे कमी मॅनपॉवरमध्ये पण आम्ही गिरगाव चौपाटीमध्ये घेऊन गेलो. त्यासाठी आम्हाला आमच्या परळच्या मंडळांनी खूप सहकार्य केलं. तसंच आमचं मंडळ दर वर्षभरामध्ये सामाजिक कार्य करत असतं. रक्तदान शिबिर करतो, लहान मुलांना वह्या वाटपाचा प्रोग्राम करतो, गरजवंतांना रेशनिंग वाटपचा प्रोग्राम करतो. त्याचप्रमाणे करोना काळामध्ये आम्ही प्रत्येक परळमध्ये घरोघरी सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप केलं होतं. आणि जे गरजवंत होते त्यांना रेशनिंगचं वाटप केलं होतं आम्ही. असे सामाजिक कार्य आमच्या मंडळातर्फे प्रत्येक वेळी आम्ही करत असतो. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या सामाजिक लोकांकडून जे राजकीय लोक आहेत, आमच्या जे सामाजिक लोक आहेत त्यांच्याकडून खूप मदत मिळते मंडळाला. आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते स्वतः खिशाचे पैसे टाकून हे कार्य सिद्धीस नेण्याचे हे करतात. परळ पोस्ट गेली सार्वजनिक उत्सव मंडळ परळचा विघ्नहर्ता. परळचा मी या 2026चा अध्यक्ष अमर अजय बकरे.
या वर्षीचं आमचं जे प्रोग्राम आहे ज्या पण आहे त्या आम्ही विचार करतो की हर वर्षाला जे पोलीस सहकार्य आम्हाला जे करतो, आमचे भोयाडाचे निश्चनो ट्रॅफिक पोलीस आहे, ते हर वर्षाला आम्हाला जे सहकार्य करतं ते ह्या वर्षाला पण व्यवस्थितपणे आम्हाला तसंच सहकार्य करावं की जेणेकरून आम्हाला पण आमचा गणपती व्यवस्थित आगमन आणि विसर्जन व्यवस्थित पद्धतीने पार पडावा. ह्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा करत आहे. परेल पोचगली सार्वजनिक उत्सव मंडल परलचा विघ्नहर्ता. मैं मंडल देश में कार्याध्यक्ष संचित राजपूत. बचपन से मतलब मंडल से जुड़ा हुआ हूँ और छोटे मोटे मतलब बप्पा के लिए काम किया हूँ और दिल से सेवा करना मतलब अच्छा लगता है. तो मेरे को एक ये था कि बचपन से मतलब कुछ काम करते रहे तो कुछ बप्पा के लिए कुछ किया जाए. तो एक मतलब सपना था कि मतलब वो सबको यादगार रहे. तो उसके लिए मेरे को एक सुझाव आया है कि मतलब पुष्प रोटी किया जाए बप्पा के विसर्जन के उसमें. तो वो करने के लिए मतलब सब कार्यकर्ता पुष्प रोटी करने के लिए तो उतना कॉन्सेप्ट हर बार मतलब सोचना पड़ता है कि उसके लिए मतलब कैसा किया जाए. तो वो सोचने के लिए एक बार मेरे को मौका मिला 2023 में बप्पा के लिए करने के लिए. तो वो 30 फुट ऊपर मतलब काम के लिए वो करना पड़ता है पुष्प रोटी का. तो उतना ऊपर चढ़ना और बाकी ये कार्यकर्ता मतलब उसके लिए सौभाग्य करने के लिए, क्योंकि वो उतना करने के लिए बहुत कठिन है. उतना ऊपर जाके वो चीज़ के लिए काम करना और नए नए आइडियाज़ मतलब उसके लिए लेके आना, वो पल अलग रहता है कि उत्साह रहता है कि मतलब वो सब कार्यकर्ता मिलजुल के करते हैं उसमें. तो वो उस टाइम मेरे को मौका मिला करने के लिए तो हमने किया. जब मूर्ति विसर्जन के लिए बाहर लेके आया गया, जब वो पुष्प रेडी किया गया, जब बप्पा के ऊपर फूल बरस रहे थे, वो एक पल अलग ही इमोशनल फील होता है. देख के एकदम आनंद आता है, खुशी लगता है और एक फील हो गया एकदम. मतलब ये अलग चीज़ था. मतलब मोमेंट यही है कि जो पुष्प रेडी करने के टाइम पे मतलब जो सब रहते हैं उस टाइम पे किया जब जाता है, तो जब वो फूल बरसते हैं ना बप्पा के ऊपर, तो अंदर से मतलब कुछ अलग फील लेके आता है कि मतलब एकदम इमोशनल करना कि बप्पा अभी आज का ये लास्ट मोमेंट है मतलब जाने के जैसा कि अभी बप्पा हमको मतलब जा रहे, आज का लास्ट दिन है, अभी उसके आगे कैसे सेवा करेंगे. वो मस्त आहे. प्रत्येक गणेश भक्ताला अशी उत्सुकता असते की परतचा विघ्नहर्ता यशी काय करणार. जसं आम्ही 2024ला मुंजा केला, 25ला आम्ही हस्तर केला, तर 26ला काय. तर कोणाची उत्सुकता आम्ही इथे हिरमोड करणार नाही त्या गोष्टीचा. यावर्षी त्यापेक्षा दमदार आम्ही अशी करणार आहोत. तर सर्व गणेश भक्तांना विनंती आहे, यावर्षीही गेल्या वर्षीप्रमाणे दिलेल्या अफाट प्रतिसादाबद्दल यावर्षी तो प्रतिसाद आम्हाला मिळावा अशी विनंती. तर हा होता आपल्या परळचा विघ्नहर्ताचा इतिहास. असंच अजून मंडळाचे इतिहास जाणून घेण्यासाठी मोदक मीडियाला नक्कीच सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.